हॅलो हाय नमस्कार, वेलकम बॅक टू माय चॅनल रूपम TFL ट्रॅव्हल फूड अँड लाईफस्टाईल ब्लॉगिंग. सो आजच्या ब्लॉगमध्ये आपण अलिबाग एक्सप्लोअर करणार आहोत. अलिबागमध्ये तरी बऱ्याच गोष्टी आहेत एक्सप्लोअर करण्यासारखा, पण मेन ज्या गोष्टी आहेत ते म्हणजे बीचेस, फोर्ट्स आणि सी फूड. ह्या 3 गोष्टी आपण इथे एक्सप्लोअर करणार आहोत. अलिबागमध्ये बरेच फेमस हॉटेल्स आहेत जिथे सी फूड खूप छान मिळतं, त्यामुळे आपण प्रत्येक हॉटेलला व्हिजिट करण्याचा प्रयत्न करू. त्याचबरोबर आपण ह्या दिवसामध्ये जितक्या गोष्टी कव्हर करता येतील तेवढ्या करणार आहोत. तर आपण निघालो आहोत आता अलिबागच्या नागाव बीचला. आणि तो नागाव बीच कसा आहे, तिथे काय काय गोष्टी आहेत, कशा आहेत, ॲडव्हेंचर्स काय काय आहेत, ते आपण सगळं या ब्लॉगमध्ये बघणार आहोत. त्यामुळे ब्लॉग शेवटपर्यंत पहा. चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि हा ब्लॉग शेवटपर्यंत पहा. अलिबाग हा कोकणचाच एक भाग आहे. कोकण म्हटलं की डोक्यामध्ये पहिली गोष्ट पॉपअप होते ती म्हणजे हिरवीगार झाडी. प्रत्येकाच्या अंगणामध्ये किंवा परसामध्ये तुम्हाला नारळाची, सुपारीची, त्याचबरोबर केळीच्या बागा असं बघायला मिळतं. तर ही कोकणची एक सुंदरता आपल्याला नेहमीच भावते आणि ती एन्जॉय करत मस्त गाणी ऐकत आम्ही निघालो नागाव बीच एक्सप्लोअर करायला. नागाव बीच आमच्या हॉटेलपासून 1 तास अंतरावरती होता. हा बीच एक्सप्लोअर करायचं कारण हेच होतं की हा बीच व्हाईट सँड नावाने खूप फेमस आहे. त्याचबरोबर इथे बरेच ॲडव्हेंचर्स तुम्हाला करायला भेटतील असं ऐकलं होतं. त्यामुळे मग एक्सप्लोअर करण्यासाठी आम्ही निघालोत. नागावमध्ये तर बरेच फेमस सी फूड हॉटेल्स आहेत जिथे तुम्ही जाऊन मस्त मासे खाऊ शकता. आम्ही जाताना आम्हाला एक छान असं रेस्टॉरंट लागलं, ते म्हणजे होतं कोळीणबाई. कोळीणबाई हे एका यूट्यूबरचंच हॉटेल आहे. ते खूप सुंदर असे मासे बनवताना ऑथेंटिक पद्धतीने काय म्हणतात, कोकणातली जी कोकणी पद्धत असते त्या पद्धतीनं ती बनवते असं ती तिच्या चॅनलवरती दाखवत असते. तर तिचं हॉटेल बघून मी तर खुशच झाली की बाबा कुठल्या तरी यूट्यूबरचं हॉटेल आपल्याला बघायला मिळते. त्याच्यानंतर मग आम्ही पुढे नागाव बीचच्या साईडला निघालोत आणि बघूच शकता तुम्ही किती सुंदर अशी ही झाडी आहे. आणि ही सुंदर झाडी आम्ही एन्जॉय करत नागावला पोहोचलोत. आणि इथून ॲक्च्युली राईट साईडला जायचं होतं नागाव बीचला जाण्यासाठी. त्या साईडलाच पार्किंग आहे, पण आम्ही चुकून गाडी त्याचबरोबर मॅप फॉलो करत इकडे निघालो. तिकडून देखील रस्ता दाखवत होतं, त्यामुळे आम्ही ह्या साईडला निघालोत, पण हा चुकीचा रस्ता होता. त्यामुळे तुम्हाला राईट साईडलाच जायचं आहे. सो आपण थांबलेलो आहोत पहिल्यांदा नागाव बीचला. तर आम्ही नागावला पोहोचलेलो आहोत. इथे पार्किंग स्पेस आहे आणि इथे आपण आता गाडी लावून नागाव बीचला जाणार आहोत. सो नागाव बीच खूप सुंदर असा बीच आहे. इथे व्हाईट सँड आहे असं म्हणतात. तर बघूयात आता हा बीच आपण एक्सप्लोअर करूयात. चला. तर इथे खूप सारे स्पोर्ट्स तुम्हाला बघायला मिळतील किंवा तुम्ही इथे हे स्पोर्ट्स सारे करू शकता. बनाना राईड आहे, सोफा राईड आहे, परत बऱ्याच इथे राईड्स आहेत. तुम्हाला जे आवडेल ते तुम्ही इथे करू शकता. देन हॉर्स रायडिंग आहे, घोडागाडी आहे आणि कॅमल राईड देखील आहे. सो तुम्ही इथे बऱ्याच गोष्टी या बीचला येऊन करू शकता. इथे क्राऊड पण खूप आहे, तर बोटिंगचा पण ऑप्शन आहे. सो तुम्ही इथे हे ॲडव्हेंचर्स करू शकता.
काही वेळ बीच एक्सप्लोअर करून झाल्यानंतर मग लागली भूक, म्हणून नाश्ता करण्यासाठी आम्ही जे पार्किंग होतं त्याच्या साईडलाच काही हॉटेल्स वगैरे होते, तिथे नाश्ता करण्यासाठी आलोत. तर इथे तुम्हाला बरेच सारे हॉटेल्स बघायला मिळतील. इथे तुम्हाला लंच, डिनर, नाश्ता हे सारं भेटून जाईल. तर आम्हाला ऑथेंटिक पद्धतीचे घावणे आणि चटणी खायची होती, त्यामुळे आम्ही ते शोधत होतो की कुठे घावणे आणि चटणी भेटते का. इथे मुंबईचा जास्त क्राऊड असल्यामुळे मॅगी, अंडा भुर्जी पाव असे काही ऑप्शन्स बघायला मिळत होते प्रत्येक हॉटेलमध्ये, पण मोजक्याच हॉटेलमध्ये घावणे चटणी हे ऑप्शन तुम्हाला इथे बघायला मिळतील. त्यामुळे आम्ही शोधत आलोत आणि एका हॉटेलमध्ये आम्हाला ते बघा. सो फायनली आम्ही नागाव बीच एक्सप्लोअर केला, मस्त समुद्राच्या पाण्यामध्ये मजा केली आणि आता आम्ही थोड्या नाश्त्यासाठी इथे थांबलेलो आहोत. माहेरचा स्वाद. इथे ॲक्च्युली आम्हाला घावन चटणी खायची होती. सो अलिबागमध्ये बघितले बऱ्याच अशा हॉटेल्समध्ये घावन चटणी भेटत नव्हती, पण इथे आपल्याला आता भेटलेली आहे. सो आता आपण घावन चटणी खाणार आहोत. सो लेट्स सी कसं आहे. काकू तुम्ही किती वर्षापासून करताय घावन? मी तर 25 वर्षापासून करते. अच्छा, ओके. 25 वर्ष पूर्ण झाली. हां हां. आणि याच्यासाठी प्रिपरेशन म्हणजे हे तांदळाचं पीठच आहे? तांदळाचं पीठ आहे. हां. आणि जिरे घातलेत का त्याच्यात? त्याच्यामध्ये थोडी हळद घालायची. ओके. जिरं घालायचं. घावन छान. हां. भरपूर वर्ष करते मी. ओके. हो. आणि कसं ह्या करण्यामध्ये मला फार आवड आहे. हां हां. भरपूरच. कारण का ते करून सगळ्यांना देणं मला फार आवडतं. ओके. छान आहे. आणि हे जे तांदूळ असतात ते स्पेशल घावण्यासाठी असतात का? घावण्यासाठी. काय म्हणतात त्या तांदूळाला? म्हणजे नाव गावठी तांदूळ. गावठी तांदूळ म्हणजे जाडा वगैरे असतो का तांदूळ? हो, जाडा. ओके. कारण ते एकदम पांढरे शुभ्र होतात ना? पांढरे शुभ्र होतात. हे आमच्या शेतामधले तांदूळ आहेत. अच्छा. त्याच्यामुळे ऑर्गॅनिक तांदूळ आहेत, कमी पॉलिशवाला. असं ते असं झाकून ठेवायचं. झाकून ठेवायचं, जरा वेळाने ते काढायचं, मग तो सुटला जातो साईडने आरामशीर. असं छान होतं. ते मला कशी सवय, खूप वर्षापासूनची मला ही सवय आहे. आणि हे तुम्ही लावायला नारळाची शेंडी घेताय का? नारळाची शेंडी घ्यायची. त्याच्याने कसं हे होतं, वेळ चांगला लागतं सगळं साईडला. उलटतात चांगले घावणं, छान होतात. फक्त आमचं तांदूळ हा गावठी आहे. ओके. त्याच्यामुळे तुम्हाला एकदम शुभ्र असं दिसणार, कमी पॉलिश तांदूळ असतो. अच्छा, ओके. छान झालं. कसं आमचं शेणावरचे तांदूळ असतात हे बनवलेले आम्ही. शेणावरची? ओके. म्हणजे गाईंचं शेण घरचं. ओके. हा हा हा. आमच्या घरी 13 गाई आहेत. सर्व 13 गाई? 13 गाई, बैल आणि गाई मिळून 13 आहेत. अरे बापरे. आणि हे कधीपासून? शेतामध्ये जाऊन आम्ही तांदूळ घरचा लावतो. ओके. आणि घरच्या तांदळांचं तुम्हाला चव वेगळीच असते. बरोबर. फक्त एकदम शुभ्र दिसत नाही आपल्याला पॉलिश हवा तेवढा, कारण आम्ही तसं मुळातच ते करत नाही जास्त. तुम्हाला पण ते चांगलं मिळालंच पाहिजे ना. बरोबर. थँक्यू काकू. Finally we are having this. मस्त आहेत. नक्की तुम्ही इथं विजिट करा. माहेरचा स्वाद खूप छान आहे. आणि त्यांच्या घरचे शेतातले हे तांदूळ आहेत, त्यामुळे तुम्हाला ऑर्गॅनिक घावन भेटते मिळते. नक्की तुम्ही इथे विजिट करा. सो आपल्याला या घावन प्लेटमध्ये घावन, खोबऱ्याची चटणी आणि ही लाल सुकी खोबऱ्याची चटणी आहे. कोकण म्हटलं की उकडीचे मोदक आलेच, तर आम्ही देखील उकडीचे मोदक खाण्यासाठी खूप आतुर होतो. त्यामुळे आम्ही देखील हे उकडीचे मोदक इथे या माहेरच्या स्वाद याच हॉटेलमध्ये ऑर्डर केले. आणि तुम्ही बघू शकता जितकी सुंदर प्रिपरेशन आहे ना, तितकाच सुंदर हा मोदक देखील होता. मस्त केळीच्या
पाण्यावरती हे मोदक बनवलेले होते, उकडलेले होते आणि त्याच्यावरती मस्त तुपाची सर सोडली होती आणि वा काय दिसतायत मस्त एकदम सॉफ्ट. सुख आहे खूप मस्त सॉफ्ट. बीच म्हटलं की लहान काय मोठे काय सगळेच लोक एन्जॉय करतात. इथे यंगस्टर्स क्रिकेट खेळत होते, लहान मुलं मस्त पाण्यात भिजत होते. येस, फायनली नागाव बीच एक्सप्लोअर करून झालेला आहे आणि आम्ही खूप मजा केली. मस्त समुद्राच्या पाण्यामध्ये भिजलोत आणि मस्त मजा आली हा बीच एक्सप्लोअर करायला. इथे तुम्ही खूप सारे ॲडव्हेंचर करू शकता, पॅरासेलिंग आहे, खूप साऱ्या वेगवेगळ्या राईड्स आहेत त्या देखील तुम्ही एन्जॉय करू शकता आणि खूप मजा आली. तर आता आम्ही महेश लंच होमला चाललेलो आहोत आमच्या लंचसाठी, जे की खूप फेमस आहे नागावमध्ये. सो आपण तिथे हे सी फूड जे आहे ते ट्राय करणार आहोत. तर आय होप तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल. जर आवडला असेल तर नक्कीच लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. नेक्स्ट व्लॉगमध्ये तुम्हाला मी महेश लंच होमचा व्हिडिओ किंवा महेश लंच होम कसं आहे, तिथलं सी फूड कसं आहे, प्राइजेस काय आहेत ते सगळं दाखवणार आहे. तर नक्कीच ह्या व्हिडिओनंतर तो व्हिडिओ देखील बघायला विसरू नका. सो लेट्स गो. सो थँक्यू फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ. बाय.